मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी संग्राम। राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। भारतीय जनता पार्टीकडून पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत आहे, तशा बातम्या येतात। म्हणजे नाव त्यांच्या पक्षाकडून चर्चेत आहे असं माझ्या ऐकण्यात आलेलं नाही, मात्र माध्यमांमध्ये तशा बातम्या आम्हाला ऐकायला मिळालेल्या आहेत। पंकजा मुंडे यांना गेल्या 5-7 वर्षांपासून ज्या प्रकारे ढालवलं जाते, म्हणजे जी पक्षामध्ये वेगळी वागणूक मिळते, त्या वागणुकीमुळे पंकजा मुंडेच नाही तर पंकजा मुंडेंना मानणारा सगळा वर्ग प्रचंड भारतीय जनता पार्टीवर नाराज आहे। अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांना योग्य निर्णय न दिल्यामुळे पार्टी सोडण्याचं पसंत केलेलं आहे। अलीकडच्या काळामध्ये पंकजा मुंडे म्हणजेच ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टीमुळे पंकजा मुंडेंना मानणारा जो काही वर्ग आहे तो विचलित आहे। म्हणजे कुठल्या तरी पद्धतीने पंकजा मुंडे यांनी काहीतरी निर्णय घ्यायला हवा होता, अशा प्रकारची प्रत्येक त्या कार्यकर्त्याची मागणी आहे। मात्र पंकजा मुंडे फार संयमानं शांत बसून आहेत। अनेक वेळा त्यांनी सांगितलं, म्हणजे पाठीमागे जो मुंबईला त्यांनी कार्यकर्त्यांचा समर्थकांचा जो मेळावा बोलवला होता, त्या मेळाव्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जे घर माझ्या बापाचं आहे, जे मी बांधलेलं आहे, ते आपण का सोडायचं। म्हणजे पंकजा मुंडे पार्टी सोडणार नाहीत हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। म्हणजे 99% निश्चित आहे। आता 1% मध्ये ते पक्ष सोडतील का, हा तो निर्णय ते घेतील का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा मग तो प्रश्न आहे। आधी त्या प्रश्नाचं उत्तर त्याच देऊ शकतात काही निर्णय घेऊन। मात्र सध्या तरी त्या कुठल्याही प्रकारचा निर्णय घेणार नाहीत असं कळतंय। मात्र तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीला काहीही वाटत नाहीत। पंकजा मुंडे यांनी अनेक वेळा भारतीय जनता पार्टीला अंतर्गत शक्ती प्रदर्शन करून त्यांची दबाव तंत्र वापरण्याची प्रक्रिया करून दाखवलेली आहे। मग त्या काही मागच्या प्रक्रिया असतील किंवा मग मेळावे असतील, अनेक मंचावरून पक्षाला घरचा आहेर देणं किंवा मग काय काय गोष्टी आहेत त्या अनेक वेळा पंकजा मुंडे यांनी करून दाखवलेल्या आहेत। मात्र तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी डगमगत नाही। म्हणजे भारतीय जनता पार्टीला नेमका त्रास पंकजा मुंडेंचा काय आहे, काय अडचण नेमकी आहे, हा प्रश्न कधीही सुटलेला नाही। हा प्रश्न कायम अनुत्तरित राहिलेला आहे। आता पंकजा मुंडे या ओबीसी नेते आहेत आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला उभा करणारा कोणी माणूस असेल तर स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे। आता गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रभर आणि घराघरात भारतीय जनता पार्टी पोचवली, मात्र त्यांच्याच घरातल्या त्या मुलीला जो आहे तो कशा प्रकारची वागणूक मिळते हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आता भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की आम्ही घराणीशाही मोडीत काढणार आहोत आणि त्या घराणीशाहीमध्ये पंकजा मुंडेंचा नंबर लागतो का, अशी चर्चा वारंवार केली जाते। आता वारंवार केली जाते, एकाच घरामध्ये 2-2 पदं दिली जाणार नाहीत, एक विधानसभा आणि एक लोकसभा। आता लोकसभेच्या दुसऱ्यांदा राहिलेल्या खासदार प्रीतम मुंडे आहेत, या गोपीनाथ मुंडे यांच्याच मुलगी आहेत, पंकजा मुंडे सुद्धा त्यांच्याच मुलगी आहेत। आता 2 उमेदवार, म्हणजे एकीकडे लोकसभेला प्रीतम मुंडे असायच्या तर विधानसभेला पंकजा मुंडे असायच्या। मागच्या 10 वर्षापासून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जी आहे ते भारतीय जनता पार्टीने दिलेली, म्हणजे एक थोडक्यात ही घराणेशाही चाललेली आहे आणि घराणेशाही आता भारतीय जनता पार्टीने 2024ला पूर्णपणे संपवायचीच असा निर्णय घेतलेला असल्याची चर्चा आहे। आता तसं जर करायचं झालं तर पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे या दोघींपैकी एकीला जागा मिळू शकते, याबद्दल मी मागे सुद्धा बोललेलो आहे। आता प्रीतम मुंडे जर दोघीपैकी एकीला जागा जर मिळणार असेल तर प्रीतम मुंडेंना मला वाटतं एक लहान बहीण म्हणून किंवा मग लहान मुलगी म्हणून घरी बसावं लागणार आहे। त्या कुठल्या तरी एखाद्या जिल्हा परिषद लेवलच्या ह्याच्यावर होऊ शकतात। मात्र जर दोघींनाही जागा द्यायची झाली तर नेमकी द्यायची कुठं, हा भाजपचा सवाल आहे। आणि दोघींना जागा द्यायची म्हणलं तर घराणेशाही पुढे चालू राहते। मात्र पंकजा मुंडे यांच्या वडिलांचं जे काही कष्ट भारतीय जनता पार्टीसाठी होतं ते कुठंतरी कामी यावं अशा प्रकारची भावना त्यांच्या समर्थकांची आहे। मात्र पंकजा मुंडे यांना अनेक वेळा डावललं जातं पार्टीकडून, कोर कमिटीमध्ये घेतलं आहे, मात्र त्यांना डिमांड नाही आहे। मागच्या काळामध्ये म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद उभा राहिलेला असताना सुद्धा ओबीसी नेते महाराष्ट्रभर जे आहे ते आंदोलन करतायत, एल्गार सभा घेत आहेत आणि त्या सभेसाठी पंकजा मुंडे यांना निमंत्रित करण्यात आलं होतं। मात्र पक्षाचा निर्णय काय आहे हे पंकजा मुंडेंनी एकदा बोलून दाखवलं होतं आणि त्या मेळाव्याला आपण का जाऊ शकलो नाही त्यावर उत्तर देत असताना त्यांनी म्हटलं की भारतीय जनता पार्टी किंवा वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं होतं की या पक्षाच्या जो काही मेळावा आहे त्या मेळाव्याला कोणी जायचं, अर्थात पंकजा मुंडे यांनी जाऊ नये अशा प्रकारचा निर्णय वरिष्ठांचा होता असं पंकजा मुंडे यांच्या बोलण्यावरून वाटतं। म्हणजेच भारतीय जनता पार्टीला वाटतं की पंकजा मुंडे यांनी ओबीसींच्या मेळाव्यामध्ये जाऊ नये। थोडक्यात भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांपैकी पंकजा मुंडे या बलाढ्य नेते आहेत महाराष्ट्रामध्ये असं बोललं जातं, कारण गोपीनाथ मुंडे यांचा किंवा मग त्यांना मानणारा वर्ग महाराष्ट्रामध्ये फार मोठा आहे आणि तोच वर्ग पंकजा मुंडे यांच्याकडे सुद्धा आहे। आता बऱ्यापैकी तो वर्ग कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, मात्र तरी पंकजा मुंडे यांच्याकडं गट्टा मतदानाची वोट बँक आहे आणि ती वोट बँक भारतीय जनता पार्टीला पडणार आहे। मात्र पंकजा मुंडे यांना सोबत घेऊन नाही, पंकजा मुंडे व्यतिरिक्त
ती मतदानाची संख्या भारतीय जनता पार्टीला पाहिजे, मात्र ते शक्य नाही. तसं जर करायचं असेल तर पंकजा मुंडे त्यांना कन्व्हिन्स करावं लागणार आहे. आणि पंकजा मुंडे यांना कन्व्हिन्स करणं म्हणजे काय घरी बसवणं का? तर नाही. अनेक वेळा त्यांनी मंचावरून बोलत असताना सांगितलेलं आहे की मी कुठल्याच पक्षाची नाही रे, पदाधिकारी नाही रे, मी आमदार नाही रे, खासदार नाही. म्हणजे अशा प्रकारचे खंत त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवलेली आहेच. असं असताना सुद्धा पंकजा मुंडे यांना बाजूला ठेवून त्यांची वोट बँक भारतीय जनता पार्टीकडे वळवणं तितकंसं सोपं नाही आहे. म्हणजे नसल्याच जमा आहे, ते नकारात्मक भूमिकेमध्ये जमा आहे की ते मिळूच शकत नाही. जर पंकजा मुंडे बाजूला राहिल्या आणि त्यांचं मतदान कुठल्या तरी दुसऱ्या उमेदवाराला द्या असं म्हटलं तर ते शक्य नाही. पंकजा मुंडेंनाच ती मतं द्यावी लागतील. मात्र पंकजा मुंडे यांनी आता जो काही ओबीसी विरुद्ध मराठा वाद सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, त्या बाबतीमध्ये जर पंकजा मुंडे ओबीसींच्या मेळाव्यामध्ये प्रत्येक सभेला हजर राहिल्या असत्या, आता जर म्हणजे थोडक्यात आपण विचार करू की हे पार्टीचं कारण आहे पंकजा मुंडे यांना ओबीसीमध्ये जाऊ नाही द्यायचं किंवा मग मेळाव्यामध्ये जाऊ नाही द्यायचं, हे पक्षाची भूमिका जर असेल तर वेगळी गोष्ट आहे. मात्र जर पंकजा मुंडेच जर भूमिका असेल की आपल्याला ओबीसीमध्ये जायचंच नाही आणि त्यांची मतं किंवा मग आपल्याला मराठा समाजाची मतं मिळणार नाहीत नंतर, या सगळ्या भूमिकेमधून जर पंकजा मुंडेला वाटलं की तिथं जायचंच नाही आणि म्हणून त्या जात नसतील तर भाग वेगळा आहे, त्यांचे काहीतरी स्टँडिंग वेगळं असू शकतं पक्ष सोडून जाण्याचं. मात्र जर पार्टीचा तसा निर्णय असेल की पंकजा मुंडेंना तिकडं पाठवायचं नाही तर ते काय असू शकतं. म्हणजे एक तर्क लावू आपण की पंकजा मुंडे जर ओबीसींच्या मेळाव्यामध्ये गेल्या, महाराष्ट्रातल्या भुजबळांच्या नंतर पंकजा मुंडे सगळ्यात मोठ्या नेत्या आहेत. म्हणजे कधी काळी गोपीनाथ मुंडे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये राहून सुद्धा ओबीसींची फार मोठी कमान सांभाळलेली आहे. महाराष्ट्रामध्ये फार मोठा वर्ग गोपीनाथ मुंडेंकडे ओबीसींचा आहे आणि तोच वर्ग गोपीनाथ मुंडेंच्या लेकीकडे म्हणजे पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. आणि पंकजा मुंडे जर ओबीसीच्या या मेळाव्यामध्ये गेल्या तर जी लोकप्रियता पंकजा मुंडेंकडून निसटलेली होती ती लोकप्रियता पुन्हा उभा राहू शकते आणि पुन्हा नंतर जनताच्या मनामधली मुख्यमंत्री असलेली पंकजा मुंडे या उफाळून बाहेर येऊ शकतात. पार्टीला ते जड जाऊ शकतं. भविष्यामध्ये जर हा वाद असाच लोकसभेपर्यंत कायम राहिला, विधानसभेपर्यंत राहिला आणि पंकजा मुंडे ओबीसींच्या गोपीनाथ मुंडेंसारख्या बलाढ्य नेत्या झाल्या, छगन भुजबळांना मागे सरकून त्या नेत्या झाल्या, तर भारतीय जनता पार्टीला फार मोठं जड जाऊ शकतं. कारण पंकजा मुंडे या भविष्यामध्ये ओबीसी चेहरा म्हणून मुख्यमंत्री पदाच्या दावेदार होऊ शकतात आणि भारतीय जनता पार्टीला नंतर पंकजा मुंडे यांना मजबुरीने मुख्यमंत्री करावं लागेल. म्हणजेच भारतीय जनता पार्टीला ते परवडणार नाही आणि म्हणून जर भारतीय जनता पार्टीने पंकजा मुंडे यांना सांगितलं असलं की ओबीसी मेळाव्यामध्ये जायचं नाही, तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीचा तोटा आहे. पंकजा मुंडे यांना जी मिळणारी मतं आहेत ती भारतीय जनता पार्टीलाच मिळणार आहेत. मात्र पंकजा मुंडेला मतं मिळाली तर पंकजा मुंडे मोठ्या होतील आणि महाराष्ट्रामध्ये चर्चेत येतील आणि चर्चेत आल्या तर ओबीसी वर्ग जो भारतीय जनता पार्टीची सुद्धा वोट बँक आहे तो ओबीसी वर्ग पंकजा मुंडे यांनाच मुख्यमंत्री करा अशा प्रकारचा आवाज उठवू शकतो आणि नाईलाजानं भारतीय जनता पार्टीला पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करावं लागेल. अशा प्रकारचा मनसुबा, अशा प्रकारचा तर्क भारतीय जनता पार्टीचा असू शकतो असा माझा तर्क आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी पंकजा मुंडे यांना ओबीसींच्या मेळाव्यामध्ये येऊ देत नसावी अशा प्रकारचं अंदाज जो आहे तो वर्तवणं चुकीचं ठरणार नाही. आणि त्या सगळ्या गोष्टी होत असतील तर या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. पंकजा मुंडे यांची वोट बँक वाया जाता कामा नये. त्यांनी जर भारतीय जनता पार्टी त्यांना रोखत असेल तर त्यांनी नक्कीच स्टँड घेणं गरजेचं आहे. मध्यंतरी एक बातमी किंवा मग अशी कुजबूज मला ऐकायला मिळाली होती की पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक जे आहेत ते पार्टी सोडून जाण्याच्या तयारीत होते. मग ते माजलगावचे असतील, आष्टीचे असतील, गेवराई सगळ्या गेवराईचे असतील, ह्या सगळ्या मतदारसंघामधले जे लोक आहेत जिल्ह्याभरामधले ते पार्टी सोडणार होते. म्हणजे पंकजा मुंडेला सुद्धा सोडणार होते. ते पंकजा मुंडे काही निर्णय घेत नसल्यामुळे ते त्यांना सोडणार होते अशा प्रकारची चर्चा. मात्र पंकजा मुंडे यांनी त्यांना रोखून धरलेलं आहे की थोडं थांबा, विधानसभेपर्यंत थांबा, लोकसभेपर्यंत थांबा, आपल्याला मोठा निर्णय घ्यायचा आहे अशा प्रकारची पंकजा मुंडे यांनी त्यांना शब्द दिलेला आहे अशी चर्चा आहे. अशी एक बातमी मला गुपित माहिती मिळालेली आहे. म्हणजेच पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पार्टी मी जे सांगितलं तर्क आहे त्याचमुळे ओबीसी मेळाव्यामध्ये जाऊ देत नाही आणि जर तिकडे गेल्या तर मोठ्या होऊ शकतात म्हणून त्यांना ते जाऊ देत नाहीत. आणि पंकजा मुंडे यांना तर ओबीसीमध्ये जायचं होतं आणि मोठं व्हायचं होतं, लोकांची मतं मिळवायची होती, मुख्यमंत्रीसुद्धा भविष्यामध्ये त्या झाल्या असत्या तसं वाटतं म्हणून त्यांना जाऊ दिलं नाही. आणि ते जाऊ दिलं नसल्यामुळे पंकजा मुंडे नाराज आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये पंकजा मुंडे मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. मग भारतीय जनता पार्टीनं राज्यसभेवर त्यांना नाही घेतलं किंवा विधानसभेची उमेदवारी नाही दिली तर त्या नक्कीच निर्णय घेणार आहेत
असं बोललं जातं आहे. मात्र तरीसुद्धा मी म्हणतो की त्या पार्टी सोडणार नाहीत. मग आता ते काय नेमके निर्णय घेणार आहेत हे त्यांना आणि त्यांच्या खास जवळच्या लोकांना माहीत आहे. तुम्हाला काय माहिती आहे का मित्रांनो? यावर कॉमेंट करा. तुम्हाला काय वाटतं, मी जे बोललो ते खरं असेल का? कशा प्रकारचा तर्क आहे माझा? किंवा मग तुम्हाला वाटतं का अशा गोष्टी होऊ शकतात, पंकजा मुंडे मुख्यमंत्री होऊ शकतात आणि म्हणून भारतीय जनता पार्टी त्यांना अडवत असेल वगैरे वगैरे काही गोष्टी असतील तर कॉमेंटमध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.